नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आज आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ पाहत आहोत। तर पोस्ट पेमेंट बँकेचा हा व्हिडिओ आहे की PPF खात्याच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसने एक नवीन भन्नाट योजना आणलेली आहे की भविष्य निधी योजनेचं खाता आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट करून म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तुमचा पैसा FDवरती ठेवून एक चांगला मोबदला किंवा एक चांगला व्याज दर मिळवू शकता। तर याच्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जो काही पोस्ट ऑफिसचं खाता आहे, जे भविष्य निधी, जे सार्वजनिक भविष्य निधीचं खातं आहे, त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। म्हणजे या खात्यानुसार या खात्यामध्ये पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा जमा केला जातो आणि याच्यावरती एक चांगला मोबदला किंवा चांगला व्याजदर आणि त्याचनुसार तुम्हाला लोनसुद्धा हा दिला जातो। तर काय आहे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत की 15 वर्ष जर तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला एक रक्कम ठेवून, तर तुम्हाला एक चांगला मोबदला किंवा एक चांगला पर्सेंटेज या व्याजदरावरती किंवा या रकमेवरती मिळणार आहे। तर जे काही व्याजदर असेल, जे काही कालावधी असेल ते 01/01/2024 पासून जे काही व्याजदर आहे ते खालीलप्रमाणे आहेत। म्हणजे 7.1% प्रकारे वार्षिक चक्रवाढ असणार आहे। त्याच्यानंतर खाते उघडण्यासाठी किमान रक्कम 500 ते 1,50,000 आर्थिक वर्षात तुम्ही ठेवू शकता। त्याच्यानंतर खाते कोण उघडू शकतो, तर जे काही भारतीय निवासी आहेत ते खाते उघडू शकतात। त्याच्यानंतर अल्पवयीन म्हणजे 18 वर्षापेक्षा जर कमी वयाचे मुले असतील तर त्यांचंसुद्धा खाते याच्यामध्ये उघडलं जाऊ शकतो। कशा प्रकारे, तर त्यांच्या पालकाच्या वतीने ते खातं उघडलं जाऊ शकतो। त्याच्यानंतर देशभरात जेवढ्याही पोस्ट बँक आहेत, पोस्ट बँकेमध्ये जाऊन तुम्ही खातं उघडू शकता। त्याच्यानंतर किमान ठेव रुपये आर्थिक वर्षात 500 आणि कमाल ठेव आर्थिक वर्षात 1,50,000 म्हणजे तुम्ही मिनिमम 500 रुपये ते 1,50,000 रुपये खात्यामध्ये ठेवू शकता। आणि त्याच्यानंतर जे काही अल्पवयीन म्हणजे कमी व्यक्तीच्या जो काही कमी व्यक्ती 18 वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा असेल त्याच्या खात्यावरती सुद्धा तुम्ही ही रक्कम ठेवू शकता। त्याच्यानंतर जी काही रक्कम असेल त्या रकमेवरती 7.1%ने व्याज लागेल आणि चक्रव्याज जी काही व्याजदर असेल, म्हणजे एक गोष्ट तुम्ही जर याच्यामध्ये 1,50,000 रुपये गुंतवले किंवा इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 15 वर्षासाठी किती चक्रवाढ किंवा व्याज मिळू शकतो। तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तुम्हाला लगेच दाखवणार आहोत की याच्यावरती किती तुम्हाला व्याजदर मिळणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती यायचं आहे आणि इथे आल्यानंतर PPF कॅल्क्युलेटर असं सर्च करायचं आहे। PPF कॅल्क्युलेटर सर्च करून घेतल्यानंतर खाली यायचं आहे। हा PPF कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता त्याच्यामध्ये तुम्ही जी काही रक्कम इन्व्हेस्ट करताल, मिनिमम म्हणजे तुम्ही आता 1,50,000 रुपये ही रक्कम इन्व्हेस्ट याच्यामध्ये केलेला आहात। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 1,50,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केला आहात। किती वर्षासाठी, तर 15 वर्षासाठी। त्याच्यानंतर जो काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो 7.1 असा मिळणार आहे। तर तुम्ही खाली बघू शकता की इन्व्हेस्ट तुम्ही किती अमाऊंट केलेली आहे, तर 22,50,000 आतापर्यंतची तुमची इन्व्हेस्ट रक्कम होईल आणि टोटल इंटरेस्ट तुम्हाला 18,18,209 हा मिळेल। आणि जी काही मॅच्युरिटी व्हॅल्यू असेल, म्हणजे जी काही तुमची फंडची व्हॅल्यू असेल जी टोटल ती असणार आहे 40,68,209। तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरती व्याजदर हा मिळणार आहे आणि याच्यावरती कोणताही टॅक्स किंवा GST लागणार नाही आहे, एकदम फ्रीमध्ये असणार आहे। अशा प्रकारे तुम्ही याच्यावरती चांगला मोबदला मिळवू शकता। तर तुम्हाला मी डायरेक्टली कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे की तुम्हाला किती, तर याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला किती मोबदला हा मिळणार आहे तुम्हाला दाखवलेला आहे। आता आपण इथे काय करू की इथे 15,000 मिनिमम ठेवू, म्हणजे तुम्ही 15,000 वर्षाला इन्व्हेस्ट करता, तर तुम्हाला आता किती मोबदला मिळणार आहे। तर खाली यायचं आहे आणि 15 वर्षासाठी तुम्ही 15,000 रुपये हे इन्व्हेस्ट केला आहात आणि जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो 7.1 आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इन्व्हेस्ट अमाऊंट 2,25,000 तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहात। टोटल इंटरेस्ट कितीचा आहे, तर टोटल इंटरेस्ट 1,81,821 रुपये ही टोटल इंटरेस्टची रक्कम असेल आणि जी काही मॅच्युरिटी असेल ती व्हॅल्यू 4,06,821। तर अशा प्रकारे तुम्हाला मोबदला मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या PPF अकाउंटमध्ये पैसे गुंतवणूक करू शकता
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असं सुद्धा याला म्हटलं जातं. तर याच्यामध्ये गुंतवणूक करून एक चांगला मोबदला तुम्ही मिळवू शकता. तर अशा प्रकारची पोस्ट ऑफिसची एक भन्नाट ही योजना चालू आहे. तर या अंतर्गत आपण जी काही माहिती ही पाहत आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये गुंतवणूक करू शकता आणि याचबरोबर जर तुम्हाला कर्ज हवं असेल तर कर्जसुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ज्या आर्थिक वर्षात प्रारंभिक वर्गणी घेतली होती त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर एक वर्ष संपल्यानंतर कर्ज घेतले जाऊ शकते. म्हणजे तुम्ही जी काही रक्कम तुम्हाला 1 वर्षापर्यंत इन्व्हेस्ट करावं लागेल. म्हणजे 1 वर्षाच्या नंतर तुम्ही या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकता. म्हणजे ज्या वर्षात प्रारंभिक वर्गणी केली होती त्या वर्षाच्या समाप्तीपासूनच 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कर्ज हे घेतले जाऊ शकते. आणि कर्ज ज्या वर्षात लागू केले आहे त्या वर्षाच्या लगेच आधीच्या दुसऱ्या वर्षाच्या शेवटी त्याच्या क्रेडिटसाठी 25% पर्यंत कर्ज हे घेतले जाऊ शकते. म्हणजेच तुम्ही जी काही रक्कम त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कराल त्या रकमेच्या मुदतीनुसार 25% तुम्ही कर्ज घेऊ शकता आणि आर्थिक वर्षात फक्त एक कर्ज हे घेतले जाऊ शकते. त्याच्यानंतर पहिल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत दुसरे कर्ज हे दिले जाणार नाही आणि घेतलेल्या कर्जाची 36 महिन्याच्या आत कर्जाची परतफेड केल्यास वार्षिक 1% दराने कर्जाचा व्याजदर हा लागू होणार आहे. कर्ज घेतलेल्या कर्जाच्या 36 महिन्यानंतर कर्जाची परतफेड केल्यास दरवर्षी 6% व्याजदर कर्ज वाटपाच्या तारखेपासून लागू होईल. तर अशा प्रकारची खूप चांगली पोस्ट ऑफिसची योजना आहे की PPF प्रॉव्हिडंट फंड. याच्या अंतर्गत पब्लिक प्रॉव्हिडंट फंडच्या माध्यमातून तुम्ही चांगला मोबदला मिळवू शकता मित्रांनो. तर एक खूप चांगली योजना किंवा एक खूप चांगलं भविष्याच्या निधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी या पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही रक्कम गुंतवणूक करू शकता. तर खूप चांगली योजना किंवा म्हटलं गेलं तर एक चांगला मोबदला या बँकेच्या मार्फत पोस्ट ऑफिसच्या बँकेच्या मार्फत मिळत आहे. तर या अनुषंगाने तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही जर इच्छुक असाल, तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या भविष्याला म्हणजे आपल्या मुलाचं भविष्य किंवा आपल्या मुलीचं भविष्य याच्यासाठी जर विचार करत असाल तर तुम्ही त्यांच्या खात्यावरती ही रक्कम इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे मिनिमम तुम्ही जर 15,000 12,000 जरी वर्षाला इन्व्हेस्ट केले तरी तुम्हाला एक चांगला मोबदला या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून मिळणार आहे. कोणतंही GST कोणतंही टॅक्स लागणार नाही आहे. तर अशा प्रकारची आपण एक जी काही योजना म्हणजे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक या खात्यावरती चांगला मोबदला दिला जातो याबद्दल माहिती बघण्याचा प्रयत्न आपण इथे केलेला आहोत. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.